हॅलो गाईज, नमस्कार. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. खूप मी कॉमेडीज व्हिडिओ वगैरे बनवतो. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन मसाला, जो घरच्या स्टाईलमध्ये बनतो आणि तो देतो ढाब्याची स्टाईलची टेस्ट. तर तुम्ही या बघा की मी चिकन मसाला कसा बनवतो ते. तर पहिला आपण घेऊया थोडंसं तेल. तर हे आहे खडे मसाले. आता हे थोडे ताटात आहे, खडे नाही आहेत. तर हे आहे जावित्री, हे आहे फूल, हे आहे इलायची आणि ही छोटी इलायची आहे आणि हे आहे काली मिरी आणि लवंग आहे आणि तेजपत्ता आहे. तर आपण हे टाकूया डायरेक्ट उकळत्या तेलामध्ये. आता आपण याच्यात टाकूया थोडासा लसूण. आता आपण टाकूया थोडासा कांदा. आता आपण थोडंसं ह्याला लालसर असं करून घेऊया. पूर्ण लालसर झाला पाहिजे कांदा आणि हे कम से कम अर्धा झाला पाहिजे. कांदा जरा खूप घ्यायचा, कारण की आपण चिकन मसाला बनवत आहोत, मग त्याला थोडंसं मसाला टाईप आलं पाहिजे. तर आता आपण बघूया की हा कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन होतो का. तर मी 2 मोठे टमाटर घेतलेले आहेत. तर आपण ह्याची बनवून घेऊया प्युरी. ही काश्मीरी लाल मिरची आहे. आपण ह्याची पावडर करून पण टाकू शकतो, पण हे डायरेक्टली असं जर भिजवून टाकली तर ह्याला खूप लाल रंग असा येतो. तर तुम्ही बघा ह्याच्यामध्ये किती लाल रंग येतो. तर आता ह्याला घेऊया आपण वाटून. तर आपण टमाटर प्युरी वाटून घेऊया एकदम बारीक. टमाटर प्युरी बारीक होते तोपर्यंत आपण ह्याच्यावर No, 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 no. No, 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 no. कांदा जळून नाही म्हणून हे सगळं करावं लागतं. 2-2 हाताने काम करतोय म्हणून मुलगा पण हेल्प करायला लागलाय, कारण की त्याच्यामधून त्याला 10 किलो चिकन खायचंय. 1 किलो चिकन आणि 10 किलो चिकन कुठायला. टमाटर प्युरी बारीक झाली आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो ह्याची काय अवस्था झालेली आहे. हे बघा किती लाल रंग आलेला आहे टमाटर प्युरीला. टमाटर आपला गोल्डन ब्राऊन, कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यात ओतणार आहोत टमाटर प्युरी. तर बघा आपली टमाटर प्युरी जी हालत झालेली आहे, याच्यामध्ये टमाटर प्युरी टाकूया. टमाटर प्युरीला आपण तोपर्यंत म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचा, त्याचा खट्टा पण निघून जात नाही तोपर्यंत आपण ह्याला टमाटर प्युरीला मिक्स करून घेऊया. आपण टाकूया याच्यामध्ये 1 चम्मच हळद. याच्यामध्ये टाकूया आपण धनिया पावडर. थोडासा टाकूया लाल मसाला, लाल तिखट. आपण याच्यात टाकूया थोडंसं मीठ. मीठ आपण थोडंसं कमीच टाकलंय, कारण की चिकनला हळद आणि मीठ ऑलरेडी आपण लावलेलं आहे. तर आपण ह्याला थोडंसं मस्त हलवून घेऊया. थोडंसं आपण घालूया याच्यामध्ये दही. आपण ह्याला मस्त आता असं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बघूया की ह्याला पूर्ण आपण बारीक गॅसमध्ये ठेवलं होतं की एकदम कसं झालंय बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त ह्याला असं मसाला टाईप आलेला आहे. आता ह्याच्या आतमध्ये आपण टाकणार आहे चिकन. तर चिकन हे 1 kg आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये हळद आणि मीठ मी टाकून टाकलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया चिकन. थोडीशी कस्तुरी मेथी आणि ह्याला थोडंसं आपण उलट पालट करून घेऊया. ह्याला पूर्णपैकी व्यवस्थित असं उलट पालट करून घेऊया आणि ह्याला आपण ठेवूया थोडंसं झाकून.
थोडस मी झाकून ठेवतो आणि ह्याला बारीक गॅस करून ठेवतो. आणि आता थोडस करून घेऊया व्हिडिओ एडिट आणि तोपर्यंत आपलं चिकन पण मस्त बनत आहे. आणि ते तर चिकन आमचं बारीक गॅसवरती आता रेडी होत आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझी मुलगी तुम्ही बघा, नान बनवायचा जरा प्रयत्न चालू आहे. तर आम्ही नान बनवणार आहे, चिकन आणि नान. तर तिने सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ॲक्च्युली मी तयारी तुम्हाला दाखवणार होतो, पण माझं इकडे शूटिंग चालू होतं व्हिडिओसाठी, चिकन बनवत होतो त्यामुळे. तर आता तुम्ही बघू शकता की नान कसं बनवता येत ते. नानसाठी जे रेसिपी आहे ते तुम्हाला मी लास्टला लिस्टमध्ये दाखवतो की नान कसं बनवलं जातं. पण टाकणार आहे कलोंजी आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी धनिया आणि ह्याच्यावरती थोडासा आता आपण घेऊया लाटून, थोडंसं प्रेस करून असं लाटायचं आहे. आणि तवा खूप असा हीट झाला पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यावरती ते आपलं जे नान आहे ते टाकू शकता. ह्याला आपण आता थोडंसं करून घेऊया पलटी आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं असं बेलून घेऊया. थोडंसं आपण टाकूया पाणी लावायचं, कारण की ते तव्याला चिपकलं पाहिजे. थोडंसं हा आम्ही जे नान आहे ते थोडंसं पातळ लाटलेलं आहे, थोडंसं जाड लाटायचं आहे, कारण की हे पहिलं आहे त्याच्यामुळे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तव्यामध्ये. आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण. आता ह्याला जरा शेकून घेऊया चांगला तवा गरम झालाय, तुम्ही बघू शकता. लगेच ह्याला असे बबल असे आलेले आहेत. चांगलं शेकून घेऊया आता आपण आपलं नान. आता दुसऱ्या नानसाठी तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता की नानला मस्त असे बबल्स आलेले आहेत. किती सुंदर असे बबल दिसतात, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याला जरा तवा पलटी करून असं आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता थोडंसं असं फास्ट गॅसमध्ये त्याला असं पलटी करायचं असतं, असं आलटून आणि पलटून मस्त, कारण की त्याला खरपूसपणा वरतून पण आला पाहिजे. बघू शकता तुम्ही वरतून असं मस्त असं खरपूसपणा आलेला आहे. तोपर्यंत आपण बघूया की आपलं चिकनचा प्रोसेस काय झालेला आहे. मस्त असं चिकन झालेलं आहे. थोडंसं याला ग्रेव्ही सारखं आलेलं आहे, कारण की आपण गॅस बारीक केलेला होता. आणि आता ह्याला आपण थोडंसं ग्रेव्ही आली म्हणून ह्याला आपण थोडंसं बारीक असं होतं. तर आता ह्याला आपण करूया फास्ट. तर फास्ट वरती याचं ग्रेव्ही पूर्ण आपण कमी करून घेऊया फास्ट गॅसवरती. चिकन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे, फक्त याचं थोडंसं ग्रेव्ही आपण हे करून घेऊ. तुम्ही बघू शकता माझ्या मुलींनी नान ह्याच्यामध्ये टाकला आहे. आता ह्याला थोडंसं वाफ देऊया. वाफ द्यायसाठी हे बघा इथून मी असं घेतोय. मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही. बघा असं बसून पूर्ण काम करावं लागतंय. तर पूर्ण नान रेडी झालेला आहे. आता बघा ह्याच्यावरतीच गरम ह्याच्यावरती आपण असं बटर लावून घेऊया. असं बटर लावूया मस्तपैकी. गरम नान. मेहनत का पसीना देखू सकते आप. त्याला मस्त असं काढून घेऊया आपण. मस्त खालून बघू शकता मस्त असं भाजले गेलेलं आहे. गरम मस्त नान आहे. आणि ह्याला मस्त असं खरपूसपणा आणि असं बबल्स आलेले आहे, बघू शकता. आता याच्यावरती आपण लावून घेऊया बटर. तुम्ही बघू शकता नान आमचं पूर्णपैकी रेडी आहे. पाटून पण तुम्ही बघू शकता अवस्था कशी आहे. मस्त असं खरपूस मस्त भाजलेलं आहे आणि ह्याला मस्त छान असे बबल आलेले आहेत. तर आपण ह्याला लावून घेऊया थोडंसं बटर. मस्त बटर लावून घेऊया. बटर लावून घेऊया मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता की नान एकदम मस्त असं कडक वगैरे असं काही झालेलं नाहीये. मस्त असं नरम असं झालेलं आहे बघा.
मस्त नरम, म्हणजे हे चिकन सोबत भरपूर छान लागणार आहे. मस्त तुम्ही पण बनवा आणि मस्त फॅमिली सोबत स्वाद घ्या चिकन आणि नान. थोडासा रात्रीचा भात आमचा उरलेला आहे फोडणीचा, कारण की रात्री खूप जास्त भात झालेला, तर आम्ही विचार करत होतो की दुसरा भात बनवूया, पण काही मला गरज असं वाटत नाहीये. तर याला आपण थोडंसं असं फोडून घेऊया, कारण की ह्याला आपण मस्त असं जिरा राईस बनवूया. कारण की असं वेस्ट जाण्याच्या बद्दल बेस्ट आहे की आपण ह्याला मस्त जिऱ्याचा तडका देऊया छानपैकी. हा वाला जो नान आहे माझ्या मुलीने मला लाटून दिलेला आहे. थोडंसं मी पण ट्राय करतोय कसं करू शकतो तो नान, कसं करतात ते नान. तर ह्याला आपण आता थोडंसं असं पलटी करून घेतो आणि ह्याला थोडंसं लावतो असं पाणी. आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे, ह्याला असं टॅप करायचं. चटका लागला. ह्याला असं आपण टॅप करूया आणि थोडस असं धनिया टाकूया, म्हणजे मस्त असं वाटेल. आता हा पराठा मी बनवतोय, फक्त मुलीने मला लाटून दिलेला आहे. तर ह्याला आपण थोडस करूया फास्ट. माझा मुलगा पण इथे टाइमपास करतोय बघा. ह्याला पण ना खायची एकदम घाई झालेली आहे, कधी ह्याला खायला भेटतंय आणि ह्याला पण असं पूर्णपैकी कधी खायला भेटते असं झालेलं आहे. तर इथे भात रेडी आहे, ह्याला जिऱ्याचा तडका मारणार आहे. आता बघू शकता ह्याला थोडेसे असे बबल्स आलेले आहेत बघा, मस्त असे छान बबल आलेत. आणि आता ह्याला मी थोडस असं मस्तपैकी असं ह्याला भाजून घेणार आहे. हे बघा मस्त असं ह्याला, म्हणजे मेहनत बघा, मेहनत किती लागते ती. असं बसून पूर्ण करावं लागतं किचन मध्ये. आणि गरम एवढा होतोय की काही सांगायचं नाही, आता काय बोलू. मस्त असं ह्याला भाजतोय मी. ह्याच्यासाठी नॉनस्टिक तवा नाही घ्यायचं, नाहीतर हे चिपकणार नाही. हे बघा मस्त भाजलं गेलेलं आहे, छान बबल आले. ह्याला आता मस्त असं अमूल बटर लावायचं. अमूल बटर, असं अमूल बटर लावायचं पूर्णपैकी मस्त. आणि ह्याला आपण आता घेऊया काढून. खालून पण तुम्ही बघू शकता मस्त अवस्था झालेली आहे, मस्त असं भाजला गेलेला आहे. त्याला आपण ठेवूया आता याच्यामध्ये मस्त बटर लावून. ह्याला आपण मस्त ठेवूया झाकून. टेम्पो तर आपण जिरा राईस थोडस बनवणार आहे, कारण की रात्रीचा भात उरलेला आहे. आणि थोडस टाकूया मिरच्या. जिरा राईस आपण असं बनवून घेऊया मस्त. जिरा राईसला मस्त जिरा तडका दिलेला आहे. मस्त जिरा राईस असं तयार झालेला आहे. रात्रीचा भात आहे पण मस्त त्याला जिऱ्याचा तडका दिल्यानंतर मस्त ताजा ताजा असा लागतो भात. तो मस्त चिकन मसाला आणि चिकन नान आणि भात जिरा राईस आहे, पूर्ण रेडी आहे. तर माझा मुलगा आणि माझी आई आम्ही दोघं मिळून खाणार आहे. आणि ही जी मेहनत आहे माझ्या मुलीची आणि माझी आहे. तर सर्वात पहिला घास माझ्या मुलीला आणि माझ्या मम्मीला. तर मम्मी सांग की कसं झालेलं आहे. खूपच छान. आणि आता एक घास देऊया माझ्या मुलाला. कसं झालंय असं कर. छान. तर मस्त झालेलं आहे. तुम्ही पण नान आणि चिकन मस्त बनवून बघा घरी की कसं लागतं. छान लागते खायला. हॉटेलमध्ये तर आपण खातोच, तर आपण घरी पण खाऊन बघितलं पाहिजे. तर आपण खाऊन बघूया. अमेझिंग. कांदा सुपर टेस्टी. चला. अमेझिंग.
मस्त आहे ना. मस्त